या बाबतीत बोलत असताना आज आपल्याला माहिती आहे की या शासनाने हिंदी विषयाबद्दलचा GR जरी मागे घेतला असला ते आमच्या कोकणातल्या मुलांनी विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांनी इंग्लिश हिंदी अन्य भाषा शिकाव्यात की नाही शिकाव्यात हा प्रश्न आमच्या समोर। आज एका बाजूला 4-4 लाख फी भरून वार्षिक आपल्या इथं बसलेल्या अनेकांची मुलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत, पण आमच्यासारख्या ग्रामीण भागात शिकलेल्या मुलांना मी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकून गेले, कदाचित त्यावेळी इंग्लिश शिकलं असतं तर कदाचित तिकडे बसायची संधी पण मला मिळाली असती, परंतु आज आमच्या मुलांना गणिताचा शिक्षक नाही, इंग्लिशचा शिक्षक नाही, भाषेचा शिक्षक नाही, क्रीडाचा शिक्षक नाही। अशा वेळी शैक्षणिक धोरण करताना ग्रामीण भागातली मुलं देखील शिकली पाहिजेत, या भावनेतून आपल्याला काम करणं गरजेचं आहे। या शाळांमध्ये शिक्षक देण्याची भूमिका देखील घेतली पाहिजे। आपल्याला माहिती आहे 2001 साली विनाअनुदानित कॉलेजचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु गेले काही दिवस या कॉलेजना अनुदानित देण्याचं धोरण आपलं निश्चित होतं। माझी आपली अध्यक्ष महोदय विनंती आहे की ज्यांनी नॅकचं ॲक्रेडिटेशन केलंय त्या कॉलेजना विनाअनुदानित कॉलेजना अनुदानित देण्याचं धोरण निश्चितपणे करावं, ज्याचा उपयोग आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने। चिपळूण कराड मार्गाचं भूमिपूजन, रेल्वेचं भूमिपूजन अनेक वेळा झालं, परंतु ह्या मार्गाला देखील गती देण्याची भूमिका आपल्या माध्यमातून सरकारने करावी, एवढीच देखील या पद्धतीने मागणी कर। जाता आता एवढंच सांगतो की चिपळूण शहर हे पुराने वेढले जात। आपल्याला ज्या पद्धतीने कोल्हापूर सांगली या नदीचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्यात आला, त्याच पद्धतीने आपल्याही इथे पुराची दाहकता कमी करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाचा जो 250 कोटीचा आराखडा आहे त्या आराखड्याला देखील मंजुरी देण्याचं काम झालं तर कायमस्वरूपी याची दाहकता देखील कमी करता येईल। अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, विशेषतः कोकणामध्ये जलसंधारणाची आवश्यकता आहे। मोठ्या धरणापेक्षा छोटी छोटी धरणं होणं गरजेचं आहे। आज ही धरणं नव्याने मंजूर होत नाही। पाईपलाईनचे कॅनलची मागणी आमची आहे, ती देखील करणे खूप गरजेचं आहे, त्या पद्धतीने देखील काम होणं गरजेचं आहे। अशा अनेक गोष्टी निश्चितपणे होतील। या सरकार अनेक योजना करतंय, विशेषतः आर्थिक स्थैर्य वाढवण्याच्या दृष्टीने देखील गांभीर्यपूर्वक लक्ष देतंय। त्याचबरोबरीने कोकणातल्या प्रश्नाकडे देखील तेवढ्याच गांभीर्याने बघावं एवढीच विनंती आपल्या द्वारे अध्यक्ष महोदय करतो। बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।